दिंडोरी तालुक्यातील रासेगाव देहेवाडी ग्रामपंचायतीतील कामकाजाशी संबंधित प्रकरणात 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना सरपंच आणि त्यांच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या माहितीनुसार श्रीमती मंदा विठ्ठल बेडके वर्ष 35, सरपंच रासेगाव देहेवाडी तालुका दिंडोरी आणि त्यांचे पती विठ्ठल पांडुरंग बेडके वर्ष 32 राहणार रासेगाव तालुका दिंडोरी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। तक्रारदार हे संबंधित ग्रामपंचायतीचे उपसरपंच असून त्यांच्या विरुद्ध दाखल अविश्वास ठराव मंजूर न करण्यासाठी आरोपींकडून 50,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। तडजोडी अंती 25,000 रुपयांवर सौदा ठरला। त्यापैकी 15,000 रुपये स्वीकारताना एसीबीने सापळा रचून दोघांना रंगेहात अटक केली आहे। मसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली असून वरिष्ठ पोलीस अधीक्षक भारत तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील डोरगे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केलंय की कोणताही शासकीय कर्मचारी किंवा लोकसेवक लाच मागत असल्यास तात्काळ एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा। आज आपण अविश्वास ठराव फेटाळण्यासाठी 50,000ची लाच मागणी प्रकरणी सरपंच व त्यांच्या पती विरोधात तक्रार दिली आहे। काय संपूर्ण घटनाक्रम? हा घटनाक्रम असा आहे, मी ग्रुप ग्रामपंचायत राशेगाव इथे उपसरपंच या पदावरती आहे। माझं नाव सुधाकर यशवंत वारुळे। मी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच या पदावर काम करत असतो। यांनी 23/2/2026 रोजी दिंडोरी तहसीलदार यांनी अविश्वास ठरावाचा अर्ज सादर केला व त्याच्यावरती विशेष ग्रामसभा 26/2/2026 रोजी लावण्यात आली व त्यावेळी ग्रामसभेवर अविश्वास ठराव जर तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही आम्हाला 50,000 रुपयाची यांनी माझ्याकडे पैशाची लालच मागितली। ती लालच मागितली असता मी संबंधित त्यांचं म्हणणं सर्व ऐकून घेतल्यावर मी स्वतः सकाळी उठून एंटी करप्शन ऑफिसला आलो व या लोकांना यांनी माझ्याकडे लालच मागितलेली आहे। उपसरपंच पद जर तुम्हाला अविश्वास ठराव जर तुम्हाला आणायचा नसेल तर तुम्ही आम्हाला 50,000 रुपये लालच द्या, असं त्यांनी मला डिमांड केली। ही डिमांड मला मंदा विठ्ठल बेंडकुळे व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी केली। ती मागणी केल्यानंतर मी ही मागणीच्या अनुषंगाने मी संबंधित त्यांची तक्रार एंटी करप्शन ब्युरोला दिली। एंटी करप्शन ब्युरोच्या लोकांनी सर्व त्या तक्रारची शहानिशा केली व त्यांना त्याच्यावर विश्वास पटला व त्यावेळी त्यांनी इथून मला मंदा विठ्ठल बेंडकुळे सरपंच यांचे फोन चालू होते व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी देखील मला फोन करते। फोनवरती मला म्हणत होते आम्ही पैसे घेण्यासाठी कुठं येऊ। त्यावेळेला मग मला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना आता पैसे घेण्यासाठी बोलवा व त्यांच्यावरती तो ट्रॅप लावला। तो ट्रॅप लावल्यानंतर ते मसूळ रोडला कुलकर्णी हॉटेल इथे त्यांना रंगे हात पैसे घेताना पकडले। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी।